महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा 12 वर्षांचा वनवास संपला। नवीन डॉक्टरांचा कामाचा दणका। आता रुग्णांना मिळणार सर्व सुविधा। म्हसळाकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी। ज्या ग्रामीण रुग्णालयासाठी म्हसळाकरांनी गेली 20 वर्ष पाठपुरावा केला, त्याच रुग्णालयाला पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष वाट पाहावी लागली। अखेर शासन पातळीवर या मागणीची दखल घेण्यात आली असून डॉक्टर विजय मस्कर वर्ग 1 यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे। डॉक्टर विजय मस्कर यांचे म्हसळ्यात आगमन होताच जिल्हा परिषद माजी सदस्य महादेव पाटील, नगरसेविका राखी करंबे, सामाजिक कार्यकर्ते अजय करंबे, लक्ष्मण कांबळे आणि पत्रकार संजय खांबेटे यांच्यासह स्थानिक मंडळींनी त्यांचे जंगी स्वागत केले। डॉक्टर मस्कर यांचा वैद्यकीय क्षेत्रातील दांडगा अभ्यास आणि सकारात्मक संवाद पाहून पहिल्याच भेटीत म्हसळाकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। पण मित्रांनो, नवीन अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे। म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रोज सरासरी 150हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात। या भागात श्वानदंशांच्या घटनांचे प्रमाणही प्रचंड आहे। अशा वेळी गरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी नागरिकांनी डॉक्टर मस्कर यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। 1. गेल्या 12 वर्षांपासून रिक्त असलेली दंत चिकित्सक, एक्स-रे तंत्रज्ञ आणि लॅब सायन्टिस्ट ही पदे तत्काळ भरली जावीत। 2. रुग्णालयातील बंद पडलेले ऑपरेशन थिएटर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती, आधुनिक सुविधायुक्त प्रसूती कक्ष, मातृ आणि शिशु संगोपन केंद्र, एक्स-रे मशीन, ECG, ऑटोक्लेव आणि मॉनिटर्स तातडीने दुरुस्त करून किंवा नवीन आणून रुग्णांच्या सेवेत रुजू करावेत। 3. म्हसळा शहरात शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा। आता 12 वर्षांनंतर मिळालेल्या या नवीन नेतृत्वामुळे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला खरोखरच चांगले दिवस येणार का? धूळखात पडलेली उपकरणे पुन्हा सुरू होणार का? याकडे संपूर्ण म्हसळा तालुक्याचे लक्ष लागले आहे। या बातमीबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। म्हसळा आणि रायगड जिल्ह्यातील अशाच सुपरफास्ट घडामोडींसाठी आत्ताच आमच्या महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनल आणि स्थानिक मंडळी यांच्या माध्यमातून इथे वैद्यकीय अधीक्षक तब्बल रुग्णालय सुरू झाल्यापासून 12 वर्षांनी पोस्ट भरती करण्यात आली। ग्रामस्थ मंडळी सर्वच खुश आहेत, तालुक्यातली मंडळी पण अधीक्षक आले म्हणून, आणि त्या हिशोबाने आता वेगवेगळी कामं गतिमान सुरू आहेत असंही लक्षात आलंय। आपण त्याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पाटील आपल्या समोर आहेत, त्यांना विचारूया, महादेवराव काय तुमचं रिझल्ट आहे याचं? म्हसळामध्ये ग्रामीण रुग्णालय व्हावा अशी इथल्या जनतेची सातत्याने मागणी होती आणि 2014ला तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नातून हे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 2014ला या ठिकाणी स्थापन झालं। पण तेव्हापासून या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक ही जागा रिक्त होती आणि आतापर्यंत 12 वर्ष प्रभावी लोकांकडे चार्ज होता। त्यामुळे या ठिकाणी आरोग्य ग्रामीण रुग्णामध्ये येणाऱ्या अडचणीला पायसे ताकद मिळत नव्हती, त्याचा पाठपुरावा होत नव्हता। आणि आता या ठिकाणी एक कार्यतत्पर डॉक्टर विजय मस्कर यांची इथं नुकतीच नेमणूक झाले, त्यांची आमची भेट झाली, त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे। आणि महाराष्ट्र सुपरफास्ट या न्यूज चॅनल याने सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला, तालुक्याच्या नागरिकांनी पाठपुरावा केला आणि त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतोय। त्यांच्या कामाची पद्धत मला सुरुवातीला जी आवडलेली आहे, त्याने असं सातत्याने काम करावं। आम्ही लोक त्यांना या ठिकाणी चांगल्या कामासाठी सातत्याने मदत करू आणि आमचं हा आरोग्य म्हसळा तालुक्यामध्ये आरोग्य येणाऱ्या अडचणी त्यांनी सोडवाव्या अशी जनतेच्या वतीने मी त्यांचं मागणी करतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो।